एकदा जर या पद्धतीने तुम्ही चवळीच्या शेंगांची भाजी बनवली तर चव विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा याच पद्धतीने बनवाल. एवढी चमचमीत ही चवळीच्या शेंगांची भाजी बनून तयार होते आणि अगदी झटपट बनते. कोणत्याही प्रकारचं वाटणसुद्धा लागत नाही. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक जुडी ताज्या हिरव्यागार चवळीच्या शेंगा घेतल्या आहेत. आता या शेंगा साफ करून घेऊया. शेंगांच्या बाजूची दोन्ही टोके तोडून टाकूया. ही भाजी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. अगदी झटपट बनून तयार होते, तेवढीच चवीला अप्रतिम अशी लागते. सगळ्या शेंगांचे बाजूचे दोन्ही टोक तोडून घेऊया. साफ केलेल्या शेंगा एकत्र करून त्या अशा प्रकारे कापून घेऊया बारीक बारीक. मी शेंगा कापायच्या आधीच धुवून घेतल्या आहेत. तर पहा, सगळ्या शेंगा मी इथे अगदी बारीक बारीक कापून घेतल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता. आता गॅसवर एक कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालून घेऊ. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं आहे. आता त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालूया आणि एक कांदा बारीक चिरून घालू. सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ घालून घेऊ, जेणेकरून कांदाही लवकर गळेल. कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतवून घेऊ. अर्धा चमचा हळदी पावडर घालूया. 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊ. सगळा मसाला एकत्र मिक्स करून घेऊ आणि ह्या कापून घेतलेल्या चवळीच्या शेंगा या मसाल्यामध्ये घालून घेऊ. शेंगा मसाल्यामध्ये एकत्र चांगल्या अशा मिक्स करून घेऊ, जेणेकरून मसाला सगळा शेंगांना लागेल. तर पहा, सगळ्या शेंगा मी इथे मिक्स करून घेतल्या. आता याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. 2 मिनिटं झाले आहेत. मी इथे झाकण काढून घेतलं. पुन्हा एकदा भाजी परतवून घेऊया. एक बारीक चिरलेलं टमाटर भाजीमध्ये घालू. टमाटर घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते. सगळी भाजी एकत्र मिक्स करून घेऊ आणि इथे अर्धा ग्लास, मी इथे लहानच ग्लास घेतला आहे, त्या ग्लासाने अर्धा ग्लास फक्त पाणी घातलं आहे. सगळी भाजी एकत्र मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ मीडियम फ्लेमवरती. तर पहा, इथे 5 मिनिटं झाले आहेत आणि शेंगा चांगल्या अशा शिजल्या देखील आहेत. वरून 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ. मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे. कूट चांगलं भाजीमध्ये एकत्र मिक्स करून घेऊ. शेंगदाण्याचं कूट घातल्याने भाजीला खूप छान अशी चव येते. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ. 2 मिनिटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं आणि इथे चवळीच्या शेंगांची झटपट होणारी सुकी भाजी बनून तयार आहे. ही भाजी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढी चवीला चमचमीत अशी लागते. तर तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.